व्यासपीठावरती बसा. चला मॅचला सुरुवात करायची, आपल्याकडे टाइम खूप कमी आहे आणि थोड्याच वेळामध्ये आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि खरं तर नित्यांत प्रेम खेळाडूंवरती आहे असे मिलिंददादा नंदकुमार वाळंस यांच्या ठिकाणी थोडक्यात आगमन होणार आहे. त्याचबरोबर यूट्यूब सौजन्य आपले गल्लीतले खेळाडू दिल्लीमध्ये दिसलेले आहेत. खरं तर आपण पाहिलं क्वालिटी अँड क्वांटिटी फॉर्च्यून इव्हेंटची खूप चांगले आहे आणि यूट्यूब लाईव्हचं सौजन्य आपण पाहतोय. सन्मान्य कोमलताई वाशिवले ताई, आपलं मनापासून हार्दिक आभार, कारण तुमचं समाजकार्य खूप चांगलं आहे. सावित्रीमाईंच्या लेखी आहेत, जिजाऊंच्या लेखी ते आहेत आणि त्यांच्या विचारांचं आचरण ते करत असताना आपण पाहतो असतो. या ठिकाणी आपण पाहतो, मी अगोदर देखील सांगितलं, वारकरी आमदार म्हणून शंकरभाऊ मांडेकर यांची चर्चा आपण पाहतो. वाढदिवसानिमित्त माऊली कदम यांचं कीर्तन ठेवलं, म्हणजे कीर्तन ठेवून समाजाला प्रबोधन करण्याचं काम शंकरभाऊ मांडेकर यांनी वाढदिवसाला केलं. काही लोकांच्या वाढदिवसाला आपण पाहतो अगदी मटण चिकन किंवा अगदी काहीतरी वेगळं असतं, परंतु वारकऱ्यावरती नित्तर प्रेम करणारं व्यक्तिमत्व शंकरभाऊ मांडेकर आहेत आणि त्यांचे चिरंजीव व्यासपीठावरती आहेत. आज उद्या आपण पाहिलं स्वराज्याची शपथ जिथे घेतली किल्ले रायरेश्वर, मंगळवारी आजच सकाळी रणजितदादा शिवतारे जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांचा फोन आला होता आणि उद्या शंकरभाऊंच्या हस्ते 2.5 कोटींच्या निधीचं उद्घाटन, रायरेश्वर रोड भोर ते रायरेश्वर रस्त्याचं उद्घाटन सन्मान्य शंकरभाऊ मांडेकर यांच्या हस्ते मंगळवारी आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा जपणारं कार्य शंकरभाऊंचं आपल्याला पाहायला भेटतं. खरं तर फुले शाहू आंबेडकर, बाबासाहेब असतील, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपणारं व्यक्तिमत्व म्हणून आपण दमदार आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्याकडे पाहत असतो. मॅचला सुरुवात होते, लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. एकीकडे आपल्याला पाहायला भेटते बारपे तिस्कर युवा मंच टीम आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय अगदी बॅटिंग करत असताना दुर्गेश्वर स्ट्रायकर गोलंदाजी करते. थोड्याच वेळामध्ये सन्माननीय फिक्स बाबी चला जाऊयात मैदानामध्ये. मॅचला सुरुवात झालेली आहे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं अगदी एक धाव कंप्लीट केले आणि एखादा टीमच्या धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. गुरुदास या ठिकाणी पाहतोय अगदी गुरु बॅटिंग करतोय, एक धाव धावफलकावरती लागलेला आहे. बारपे तिस्करी युवा मंच अर्थात कदम वाशिवले युवा मंच टीम. पुढचा बॉल पण इथे सन्मान दिलाय, चांगला चेंडू आपण पाहतोय. आपल्या ह्या परिसराचा बुमरा म्हणून ज्या खेळाडूचा उल्लेख केला जातो ते दिनेश या ठिकाणी गोलंदाज आहेत. थोड्याच वेळामध्ये सन्माननीय फिक्स बाबी जिल्हा परिषद सदस्य मिलिंददादा वाळंस यांच्या ठिकाणी आगमन होईल, त्यांचं देखील आपण थोड्याच वेळामध्ये स्वागत करणार आहोत. चला जवळत मैदानामध्ये टीमची धावसंख्या आपण पाहतोय, चेंडू झालेत मैदानामध्ये दोन चेंडूवरती 2 सिंगल आलेले आहेत. किरण यांनी आपलं अकाउंट ओपन केलं, एक धाव किरणच्या खात्यामध्ये ॲड होते. टीमची धावसंख्या 2 ह्या आकड्यावरती. तर मैदानामध्ये आपण पाहतोय अगदी खूप चांगली लढत. पुढचा बॉल, ओहो चांगला फटका खेळला, एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आणि पुन्हा एकदा तिसऱ्या बॉलवरती देखील सिंगल. पण एकेरी दुहेरी धावांचं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. फलंदाज सांगतोय कितीही ठेवा पायाखाली निकारे, मी वाट विजयाची सोडणार नाही. विडंबना कितीही करा नावाची हवेत विरगळले, विजयी विचार मात्र मरणार नाहीत. दोन्ही टीमला जिंकायचं आणि जिंकण्यासाठी दोन्ही टीम आलेल्या आहेत. पण आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं ना, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या विचारावरती अण्णाभाऊ साठे. कारण 1.5 दिवस ओहो काय कॅच पकडल्या, कॅच झालेला आपल्याला पाहायला भेटतोय. फलंदाज किरण मात्र या ठिकाणी माघारी परततील. टीमच्या आशेचं किरण होतं. बारपे तिस्कर युवा मंच अर्थात कदम वाशिवले युवा मंच टीमचे कॅप्टन आपण पाहतोय अगदी ह्या खेळाडूवरती कायम विश्वास दाखवायचे आणि ते किरण मात्र बाद झालेला आपण पाहतोय. पण कष्टाने मिळवलेला विजय आणि रुबाब हा वेगळाच असतो, त्यामुळे कष्ट प्रामाणिक करावे लागतील. करत आपण पाहतोय सन्माननीय कार्तिकदादा मांडेकर यांच्या मार्फत आता येत्या बुधवारी, कार्तिकदादा थोडेसे भारताच्या बाहेर आहेत परंतु कार्तिकदादा मांडेकर आणि शंकरभाऊ मांडेकर युवा मंचाच्या वतीने बुधवार ते गुरुवारच्या कालखंडामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप होणार आहे. भोरमध्ये स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड म्हणजे आपला भोरवेल्ला मुळशी आपल्याला पाहायला भेटतो. स्वराज्याचं पहिलं तोरण किल्ले तोरणा म्हणजे भोरवेल्ला मुळशी आपल्याला पाहायला भेटतं. स्वराज्याची पहिली शपथ भोरवेल्ला मुळशी आणि एवढं गौरवशाली इतिहास आपल्या तिन्ही तालुक्यांचा पाहायला भेटतो. ती पिकअप बाजूला घ्यायची, आतमध्ये तरी घ्या ना तर बाहेर तरी घ्या. विनंती अजून मान्यवर येणार आहेत. ओहो चांगला फटका खेळला गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल अलॉंग द कार्पेट उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि एका धावेनंतर आपण पाहतोय टीमची धावसंख्या 4 या आकड्यावरती आले.
चेंडू झालेत मैदानामध्ये अगदी 5 बॉल 5 चेंडूंचा केस संपला, 1 गडी बाद, 4 धावा फलकावरती. पहा एकाग्र चित्ताने केलेले कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय. अपयशाच्या खडकाच्या खालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. इथे यशस्वी व्हायचं तर चांगला खेळ करावा लागेल. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल, शेवटचा बॉल, पहिलं षटक प्रगतीवर असताना अंतिम चेंडू. इथे सन्मान देण्याचा प्रयत्न होता आणि ते आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. षटकाची समाप्ती, षटक क्रमांक संपले. पहिल्या षटकाचा खेळ संपला तर टीमची धावसंख्या 4 गडी बाद 1. डीजे ती पिकअप विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, सदी शक्ति सरथाने वाला, प्रेम सुधार बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमी का तन मन सारा. आपण पाहत असतो अगदी ह्या क्रिकेट सामन्यांची सुरुवात मेगा फायनलची आपण जनगण मनने केली, राष्ट्रगीताने केलेली आहे आणि आपण पाहतोय सर्व मान्यवर अगदी मॅचचा आनंद घेत आहेत. या ठिकाणी आकाश दळवी यांना विनंती आपण माईकशी संपर्क साधायचा. षटक क्रमांक पहिलं संपलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला तर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 4 धावा. गोलंदाजी एंडवरती नवीन गोलंदाज आपण पाहतोय आता सूरज आलेले आहेत. सूरज या ठिकाणी आपल्या टीमसाठी काय करतील ते पाहणं खूप गरजेचं आहे. दुसरं षटक हटवण्यासाठी सूरज आलेले आहेत. पहिल्याच बॉलवरती बॅटची आउटर एज लागले, सिंगल घेण्याचा प्रयत्न, सिंगल त्या ठिकाणी घेतल्या आणि स्ट्राईक आता रोटेट होत्या. एक सिंगल नंतर टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती सूरज यांच्या खात्यावरती 1 धाव होत आहे. त्याचबरोबर सन्माननीय ज्ञानेश्वर दादा धाबाडे, सरपंच कुंभेरी कोळवली यांच्या या ठिकाणी शुभागमन दरम्यानच्या काळामध्ये होते, त्यांचा पण हार्दिक आभार. या ठिकाणी झाला पुन्हा एकदा विनंती आहे, अक्षयदादा कानेकर, आकाशदादा अडसवण, सनीदादा सजाट आपण वरती व्यासपीठावरती बसा. अक्षयदादा इथे आपण पाहतोय बारपे तिस्कर युवा मंच टीमची धावसंख्या आता 5 या आकड्यावरती होते. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल, गोलंदाजी एंडवरती सूरज. ओहो चांगला फटका खेळला परंतु ते क्षेत्ररक्षक तैनात आहे, पण लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त 1 धाव. एका धावेने टीमची धावसंख्या आपण पाहतो 6 या आकड्यावरती 6 धावा दाफलकावरती आलेला आपल्याला पाहायला भेटतात. 6 रन्स. अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा मास किती आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे आणि वाचा सांगून जाते माणूस कसा आहे. वाईट काय सांगतो खेळाडू कसा आहे, कारण जो वाईट काळामध्ये चांगली बॅटिंग करेल ना तो चांगला खेळाडू, तो चांगला फलंदाज. आणि बारपे तिस्कर युवा मंच आता वाईट काळामध्ये आहे, त्यांचे फलंदाज चांगले आहेत का ते आपल्याला कळेल. स्टेप आउट होऊन घेण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न इथे फसलेला आपल्याला पाहायला भेटतोय. त्यावरती 1 धाव आणि एका धावेने टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. स्कोरर आमचे एकनाथजी तुम्हाला एक विनंती आहे, आता फक्त तुम्ही पुढे लक्ष द्या, इकडे तिकडे कुठेच नको, कारण ही मॅच खूप महत्त्वाची आहे, क्रुशियल मॅच. एका धावेवरून इथे वाद होणार आहे अशी मॅच. 3 चेंडूंचा केस संपला, टीमची धावसंख्या 3 बॉलचा केस संपल्यानंतर टीमची अगदी 7 या आकड्यावरती दाखवला गेलाय. दरम्यानचा पुढचा बॉल, विकेट करण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड द विकेट, अजून एक धक्का, दुसरा गडी बाद इथे होतोय. संघाला लागली दुसरी कीड आपल्याला पाहायला भेटते. डीजे जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमतडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यामध्ये पुण्यनगरी अर्थात पुणे जिल्हा आणि त्या पुणे जिल्ह्यामध्ये साधू संतांच्या आणि अगदी छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती लोक ज्या तालुक्यामध्ये आदर्श जीवन जगतात तो तालुका म्हणजे मुळशी. आणि त्या मुळशी तालुक्यातल्या मुळशी धरण विभागामध्ये आपण एक क्रिकेटचं भव्यदिव्य असं आयोजन पाहतोय. गोलंदाज सूरज आलेत. 4थ्या बॉलवरती आपण पाहतोय त्यांनी विकेट घेतलाय. 4 चेंडूंचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटते. 7 धावा दाफलकावरती. षटकातला दरम्यानचा पुढचा बॉल, गोलंदाज सूरज यांचा, चेंडू क्रमांक 5वा. इथे पास सन्मान दिलाय. पॉईंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू खाली येतील, चेंडू अडवतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत फक्त 1 धाव आणि एका धावेनंतर टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. करता आपण ऐकत असतो प्रत्येकाला आयुष्य एकदाच आहे. नाशिवंत देह जाणारं सकळ आयुष्य खातो काळ सावधान, देह जाणार त्याला काळोबा खाणार. आणि आपल्या मतदारसंघातल्या नागरिकांना आयुष्य सुखी समाधानी आणि व्यवस्थित जगता यावं या ठिकाणी ह्यासाठी शंकरभाऊ मांडेकर आपल्या भोरवेलला मुळशीमध्ये अर्थात भोरराजगड मुळशीमध्ये कार्यरत आहेत.
ओहो इथे कॉट बिहाइंड द विकेट, अजून एक गडी बाद. सर सलामत तो पकड़ी बचेंगे तो और भी लड़ेंगे. चार रन दुसऱ्या षटकामध्ये देखील 4 रन. बारपे तिसकर युवा मंच अजूनही सुरुवात करू शकता, फक्त इथून पुढे तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. आता येणारे बॉल आपण जर पाहिले ना 18 बॉल आहेत आणि या 18 बॉल मध्ये चांगली बॅटिंग निश्चितच तुम्हाला करावी लागेल. सन्माननीय विश्वनाथ भाऊ दिघे बांबर्डे गावचे युवा नेतृत्व, त्यांचं या ठिकाणी शुभगमन. त्यांचं पण या स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत करूयात. हिमालयाशी सांगती नाते सह्याद्रीचे कडे, जे महाराष्ट्र निनाद चौघडे. दगडांचा हा देश छाती दगडांची, अभंग आवेशाच्या मार्गे स्मृती शिवबाची. राष्ट्रधर्म हा एकच दारा, बुद्धिशक्तीच्या पुढे. जय महाराष्ट्र जय निनाद चौघडे. निसर्गाच्या छायामध्ये या ठिकाणी आपण एक क्रीडांगण पाहतोय आणि या क्रीडांगणामध्ये चालू असलेलं मुळशी धरण विभाग प्रीमियर लीग. मी अगोदर देखील सांगितलं, साने गुरुजींनी सांगितले, खरा तो एकच धर्म जगाला प्रेमळ पावे. आणि प्रेमळ माणसं म्हणून या परिसरामध्ये आपण सर्वजण पाहत असतो. जगीचे हीन अतिपतित जगीचे दीन पद लिहित तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अल्पावे. आणि सर्व प्रेमाची माणसं व्यासपीठावरती आपण पाहतोय अगदी उपस्थित आहेत. आमचे सन्मान्य विशालभाऊ असतील, विशालभाऊ अतिशय गोड असं व्यक्तिमत्व विशालभाऊ शेळके, त्यांचा मित्रपरिवार, आमचे सन्माननीय फिक्स 22 जिल्हा परिषद सदस्य मिलिंददादा वाळंस यांचं देखील थोड्या वेळामध्ये आगमन आणि आगमन झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. इथे एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. आपला मिलिंद दादा साऱ्यांची जान, घड्याळाच्या ठोक्यावर विकासाची वेळ आलीये. मॅच दाबवा. आपला मिलिंद दादा जनतेचा विश्वास. सौजन्य ज्यांचं आहे, अतिशय गोड असं व्यक्तिमत्व, फिक्स जिल्हा परिषद सदस्य मिलिंददादा वाळंस यांचं हार्दिक स्वागत. दादा आपण आलाय आणि या स्पर्धेला शोभा आल्या. चल पंच आता मैदानामध्ये मॅच चालू करा. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं तोडण्यासाठी दिनेश आलेला आहे. दिनेशांच्या पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. दरम्यानचा चेंडू क्रमांक 2 बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न इथे फसलाय. आलेला हा डॉट बॉल आणि आपण पाहतोय अगदी 2 चेंडूंचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्थिर स्तब्ध आपल्याला पाहायला भेटे 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती मान्यवरांची मांदिवाळी आपण जमलेली पाहतोय. षटक संपले का? 4 बॉल झाले का? 11 3 रन ते. या ठिकाणी आपण पाहतोय बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न फसला. एक धाव त्यावरती कंप्लीट केल्या. सन्माननीय देवीदास भाऊ मेंगडे अंबवणे गावचे माजी सरपंच,
त्याचबरोबर शरद भाऊ मेंगडे यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. पण धावसंख्या आता 12 या आकड्यावरती आलेला आपल्याला पाहायला भेटत आहे. तिसरं षटक चालू आहे आणि तिसरं षटक चालू असताना 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं या क्रीडा नगरीमध्ये संघ मालकांचं खेळाडूंचं हार्दिक स्वागत. देवीदादा मेगडे सरपंच आणि युवा मंच प्रत्येक मित्रपरिवारांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल, चेंडू झालेत मैदानामध्ये 3 चेंडूंचा खेळ संपलाय. बेगिट करण्याचा प्रयत्न, इथे कॅच पकडले, अजून एक गडी बाद होतोय, अजून एक धक्का लागलाय. बारपे तिस्कारी युवा मंचाचा खेळाडू क्रमांक 4 इथे होतोय बाद. दादा मेंगडे यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूयात. सन्माननीय सार्थक दादा मांडेकर यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत. सन्माननीय आमदार शंकरभाऊ मांडेकर यांचे चिरंजीव सार्थक दादा मांडेकर, सार्थक दादांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. सार्थक दादा विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सार्थक दादा यांचा सन्मान मिलिंद दादा वाळंज हे करतील. मिलिंद दादा वाळंज यांना विनंती आपला शुभ हस्ते सार्थक दादा मांडेकर यांचा सन्मान करा. सन्माननीय सार्थक दादा मांडेकर अतिशय गोड असं व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान आपण करतोय. खरं तर आपल्या इथं जो असे जागता धन्य माता पिता तयाची कोळी कन्यापुत्र होतील सात्विक तयास हरिक वाटे देवा. अतिशय युवा नेतृत्व आणि तरुण सुशिक्षित व्यक्तिमत्व आपण पाहत असतो. सार्थक दादा मांडेकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आणि त्यांचा सन्मान सन्माननीय मिलिंद दादा वाळंज युवा नेतृत्व ते करत आहेत. फटका फसलाय, इथे झेल होईल का? आणि इथे झेल सुटले, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेताना खेळाडू इथे होतील बाद, आउट. डीजे 5 मिनिटं थांबा तुम्ही या ठिकाणी. त्याचबरोबर आपण सन्माननीय अक्षयदादा खानेकर, अक्षयदादा यांचा या ठिकाणी सन्मान करूयात. अक्षयदादा खानेकर यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आकाशदादा अडसूळ, सनीदादा ससाट या तिन्ही मान्यवरांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. यूट्यूब लाईव्ह सौजन्य ज्यांनी दिलेले अमित दादा आखाडे त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूयात. या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय सचिन भाऊ खैरे यांच्या ठिकाणी शुभ आगमन. सचिन भाऊ खैरे मित्र परिवाराचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. सन्माननीय प्रशांत शेठ जोरी संभोगावचे सरपंच त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूयात. सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती या. सर्व या ठिकाणी युवा नेतृत्व जे आलेलं आहेत सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. मोशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय रामभाऊ गायकवाड साहेब आमचं त्यांचं देखील या ठिकाणी आपण हार्दिक स्वागत करूयात. त्यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती या. आणि ते आपण पाहतोय अगदी बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न इथे फसतोय. वारंवार आपण पाहतोय अगदी चांगला खेळ होतोय, परंतु इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमने थोडंसं वजन आपलं जड केलंय. सन्माननीय नितीनदादा लोहिरे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूयात. चला जवळच मैदानामध्ये बारपे तिस्करी युवा मंच टीमची धावसंख्या अगदी इथे 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलेला आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये आलेत 5 आणि अशा तब्बल धावसंख्येचा विचार केला ना 13 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. शेवटच्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि शेवटच्या 12 बॉलमध्ये मॅच जिंकायचे ना तर बारपे तिस्करी युवा मंच टीमला इथे षटकार चौकार मारावे लागतील, मोठे फटके निश्चितच खेळावे लागतील. आपण पाहतोय सन्माननीय शिवसेना तालुका प्रमुख यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेबांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय गोडस व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेला मोलाचं सहकार्य त्यांचं आहे. चांगला फटका खेळला आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अडवण्याचा प्रयत्न. धाव फक्त 1 भेटेल आणि एका धावेनंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय अगदी 14 या आकड्यावरती आल्या. 14 धावा धावफलकावरती आलेल्या आपल्याला पाहायला भेटत आहे. खरं तर हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मानणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एकनिष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अनपुन्हा पसरो मनाच्या शुद्धतेचे चांदणे, माणसाची माणसाने माणसासम वागणे. आणि सर्व आपण जे मान्यवर पाहतोय ना माणुसकीला खरं तर सर्वच एक नंबर आहेत. सर्वांच्या सहकार्यातून ही प्रीमियर लीग आपण पाहतोय अगदी ठेवल्या. पुढचा बॉल उजव्या एष्टी लगतचा चेंडू होता, इथे आपण पाहतोय अगदी डॉट बॉल होतोय
आणि आपण पाहतोय हा डॉट बॉल नंतर मात्र टीमची धावसंख्या अस्थिर आहे 14 या आकड्यावरती. चेंडू झालेत मैदानामध्ये 2. अंतिम 10 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी आपण पाहतोय. खरं तर भरपूर सारे मान्यवर या ठिकाणी आलेत. व्हाईटसाठी रिव्ह्यू आहे. चला इथे व्हाईटसाठी रिव्ह्यू घ्या. व्हाईटसाठी रिव्ह्यू आपण पाहतोय. उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी आणि घर बसल्या युट्यूबला जे मॅच पाहत त्यांच्यासाठी माहिती. चालू सामना तुम्ही पाहताय. दुर्गेश स्ट्रायकर्स टीम गोलंदाजी करते आणि बॅटिंग करणाऱ्या संघाचं नाव आहे बारपे तिस्करी युवा मंच टीम. बारके तिस्करी युवा मंच टीमने या ठिकाणी धावा बनवलेत 14. चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 4थ्या षटकाचे 2. अजून 10 बॉलचा खेळ बाकी आहे. या ठिकाणी पाहायचंय बारपे तिस्करी युवा मंच टीम किती धावेंचं डोंगर उभं करेल. इथे तिसरे पंच बोलवण्यात आलेले आहेत. खरं तर भोवताली दाटला अंधार दुखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे कातरी तो विलदी आम्हाला काजव्याचे जागणे. आणि इथं आपण पाहतोय थोडासा अंधार झालाय बारपे तिस्करी टीमच्या खात्यामध्ये, परंतु त्यांनी जर चांगली बॅटिंग केली तर अजूनही ते जिंकू शकतात. शेवटच्या 10 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी. हा बॉल डॉट आहे की वाईड यासाठी आमचे पंच तिथे टीव्ही स्क्रीनवरती चेक करत आहेत. तिथे मला वाटते आमचे जे तिसरे पंच आहेत ते कॅमेरा ऑपरेटरला सांगत असेल फॉर्च्यून इव्हेंट प्लीज झूम थोडंसं बाजूला घ्या प्लीज झूम. आणि आता त्यांचा निर्णय कळेल. पंच निर्णय काय? खरं तर इथे आता फलंदाजांना चांगले फटके खेळावे लागेल. इथे पंच निर्णय काय तसा? डॉट बॉल. इथे फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न इथे बसलेला आपण पाहतोय आणि आता मात्र आलेला हा डॉट बॉल. ह्या डॉट बॉल नंतर आपण पाहतोय चेंडू झाले 3 चेंडूंचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 14 वरती स्थिर आहे. शेवटचे अंतिम 9 बॉल बाकी आहेत आणि या 9 बॉल मध्ये नक्की काय करतील फलंदाज हे पाहणं खूप गरजेचं आहे. हिंद देश के निवासी सभी जन एक है रंग रूप वेश भाषा चाय अनेक आहे. खरं तर आपल्या ह्या देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक अगदी गुण्या गोविंदाने राहतात आणि त्यामध्ये आदर्श तालुका मुळशी तालुक्याचं हे भव्य दिव्य असं नियोजन. अजून एक डॉट बॉल आणि या डॉट बॉल नंतर आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4थं षटक चालू असताना शेवटच्या 8 बॉलचा खेळ बाकी आहे. बारपे तिस्करी युवा मंच टीम आपण पाहतोय 14 या आकड्यावरती त्यांचा धावफलक लागलाय. शेवटचे अंतिम 8 बॉल इथे बाकी आहेत. षटक क्रमांक चालू आहे 4. गोलंदाज आपण पाहतोय रोहित आणि सामना करेल फलंदाज तेजस. हा बॉल देखील या ठिकाणी आपण पाहतोय सलग डॉट क्रमांक 4. 4 सलग डॉट झालेत. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. थोडस बारपे तिस्करी युवा मंच टीम झकडले. 14 या आकड्यावरती धावफलक त्यांचा स्थिरावलेला आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि आता अंतिम काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. अंतिम 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 धावा फक्त इथे बारपे तिस्करी युवा मंचच्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. ना थके कभी पैर ना कभी हिम्मत आ रही है हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने का इसलिए अभी भी सफर जारी है. ओहो इथे व्हाईट बॉल. पण इथून पुढच्या 7 बॉल मध्ये 4 षटकार येणं गरजेचं आहे. तेव्हा स्कोर फायटिंग सारखा होईल आणि होऊ शकतं. अभी तो मॅच का आगाज पुरा बाकी आहे. षटकामधला दरम्यानचा शेवटचा बॉल. इथे हा बॉल डॉट आलाय. षटकाची समाप्ती होते. ह्या षटकामध्ये चेंडू टाकलेत 6. फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. उत्कृष्ट गोलंदाज रोहित. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. आयडीजे षटकांचा केस संपलेला आहे. 24 बॉलचा केस संपल्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय फक्त 15 वरती आहे. 24 बॉल झालेत फक्त 15. बारपे तिस्करी युवा मंच टीमचा अभ्यास करून अगदी आपण पाहतोय प्रतिस्पर्धी टीम दुर्गेश स्ट्रायकर या ठिकाणी मैदानामध्ये उतरले आणि आता शेवटच्या 6 चेंडू हाताळण्यासाठी अजय यांनी चेंडू आपल्याकडे घेतलेला आहे. लोगों की होगी तलब मोहब्बत की हम तो बुरी तरह क्रिकेट के दीवाने हैं. आणि इथे क्रिकेटचे प्रेक्षक तुडुंब गर्दी करत असताना आपण पाहतो. युट्यूबला जवळजवळ 2 ते 3 हजार प्रेक्षक घर बसल्या या सामन्यांचा आनंद घेत आहेत. ते श्रेय सर्व आपले फॉर्च्यून इव्हेंट पनवेल यांना जात आहे. पुढचा बॉल
बिग हिट करण्याचा प्रयत्न. इथे आज फलंदाजांची बॅट चालत नाही आहे. जी टीम खूप चांगला खेळ करत होती ती बारपे दिसकर युवा मंच टीम थोडीशी बॅकफुटला गेले. हरना सबसे बुरी सफलता नाही, कोशिश न करना सबसे बड़ी विफलता है. आता शेवटचे अंतिम 5 बॉलचा खेळ बाकी. अंतिम 5 बॉल. हा चेंडू सोडून दिला उजव्या इष्टीच्या बाहेरचा बॉल. अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव. 1 धावेनंतर टीमची धावसंख्या 16 ह्या आकड्यावरती. ना थके कभी पैर ना कभी हिम्मत आ रही है, हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने का, इसलिए अभी तो सफर जारी है. अभी करते हैं मैच अपन पाहिलं ना, मैच में बनती है नई कहानी, बल्लेबाज लिखते हैं किस्मत की जुबानी, गेंदबाजों की मेहनत रंग लाती है, क्रिकेट की दुनिया सभी को बाती है. फटका सुरेगा है, टाइमिंग प्रॉपर, फलंदाज के फटके. चेंडू झालेत मैदानामध्ये 2 आणि ते दुसऱ्या बॉलवरती आला षटकार. ओहो, तिसऱ्या बॉलवरती चांगला फटका. उंची जास्त लांबी कमी, इथे खेळाडू होईल बाद. वीट का जेव्हा पत्थर से चेंडू झाले 3. अंतिम 3 चेंडूंचा खेळ बाकी. टीमची धावसंख्या आता फलकावरती 22 रन. डीजे पाहिजे 3 चेंडूंचा खेळ संपलेला आपल्याला पाहायला भेटतो आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 22 वरती स्थिरावलेली आहे. लोगो कोई करता प्रत्येक प्रेक्षकांना ही मॅच असं वाटलं टफ होईल, परंतु अजूनही होऊ शकते. शेवटचे अंतिम 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. ओहो, हा बॉल इथे डॉट आलाय. निर्धाव चेंडू आलेला आहे आणि इथे अजून एक सुरेख बॉल. मेहनत करके अगर पसीना बहाओगे क्रिकेट में तुम अपना नाम जरूर बनाओगे, आणि ती मेहनत गोलंदाजांनी केली. बारपे दिसकर युवा मंच टीमला रोखण्यामध्ये आतापर्यंत यश भेटेल आपल्याला पाहायला भेटतंय. पुढचा बॉल. या चेंडूवरती चांगला फटका खेळलाय, दिशा दिले, 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होतोय आणि दुसरी धाव घेताना इथे आपण पाहतोय अगदी कंप्लीट केले दुसरी धाव. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव घेताना खेळाडू इथे झालेले आहेत बाद. आणि या 2 धावेनंतर आपण पाहतोय टीमची धावसंख्या आता 24 वरती आले. इथे मैदानामध्ये आपण पाहतोय शेवटचं षटक, आणि शेवटचं षटक या ठिकाणी चालू असताना शेवटचा 1 बॉल मैदानामध्ये बाकी आहे. खराब फलंदाजी, खराब बॅटिंग. चला, नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलेला आपल्याला पाहायला भेटतो. पाणी में तस्वीर बना सकते हो तुम, पहाड़ से सड़क निकाल सकते हो तुम, वो कायरे जो तकदीर पे रोते हैं, जैसी चाहिए वैसी तकदीर बना सकते हो तुम. परंतु ते प्रयत्न अगोदर करणं गरजेचं होतं. परंतु अजूनही गोलंदाजी समोरच्या टीमचे चांगले आहे, तशी आपण केली तर जिंकू शकतो. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. शेवटचं षटक, शेवटचा बॉल. चांगला फटका खेळला आणि तिथे लॉंगांचे क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होतोय. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. या 2 धावेनंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा फलकावरती लागलेल्या आहेत बारपे दिसकर युवा मंच टीमच्या. आणि दुर्गेश्वर स्ट्रायकर टीमला फायनल विजयासाठी इथे 27 धाव्यांची गरज. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय मिलिंददादा वाळज युवा नेतृत्व फिक्स जिल्हा परिषद सदस्य, त्यांच्या ठिकाणी आगमन. व्यासपीठावरती दादा क्रिकेटच्या सामन्यांचा आनंद घेत आहेत, त्यांचं हार्दिक आभार, हार्दिक स्वागत. सन्मान्य अमित भाऊ आकाडे युवा नेतृत्व मुळशी तालुका, त्यांचं हार्दिक स्वागत. सन्मान्य विशाल भाऊ शेळके युवा अध्यक्ष पुणे जिल्हा RPI, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूयात. सन्मान्य आनंदजी रोकडे सर असतील, सन्मान्य अशोकजी निकायचे सर असतील, संजयजी गायकवाड सर, सर्व मान्यवरांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. ज्ञानेश्वरदादा दाभाडे असतील, सरपंच कुंभेरी कोळवली, सचिन भाऊ खैरे असतील, तालुका प्रमुख शिवसेना. सचिन भाऊंचं खऱ्या अर्थाने कौतुक करणं गरजेचं आहे. रामभाऊ गायकवाड संचालक मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रशांत शेठ जोरी साहेब सरपंच संभवे, नितीन भाऊ लोयरे युवा नेतृत्व मुळशी, नवनाथ शेठ दाभाडे उपसरपंच कुंभेरी, अनंतभाऊ वाशिवले उपतालुका प्रमुख शिवसेना, त्याचबरोबर संतोष भाऊ कदम सरपंच बारपे दिसकरी, दत्ता शेठ पाठारे
माजी उपसरपंच बारपे तिसकरी, वैभव शेठ गोडांबे, युवा नेतृत्व या सर्व मान्यवरांचं आपण या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करूयात. सन्मान्य गणेश भाऊ वाशिवले यांचं देखील शुभ आगमन, हार्दिक स्वागत. माजी सभापती सन्मान्य वैभवजी युवा नेतृत्व, त्याचबरोबर अश्विनजी कुंभरे सर, गौरंगजी तांदू वाडकर, ऋषिकेशजी गव्हाण सर, सन्मान्य अनिकेतजी गव्हाण सर, माहिरजी बराटे साहेब, रोहनजी गोंडवे साहेब, ओमकारजी जेऊर, गोपाळजी कदम, युवा नेतृत्व बारपे तिसकर या सर्व मान्यवरांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करूयात. खरं तर दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. मिलिंददादा सामन्यांचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेसाठी मुलाचं सहकार्य सन्मान्य मिलिंददादा वाळंज यांनी दिले. सर्व खेळाडू जे टी शर्ट ट्रॅक पॅन्ट घालत आहेत, आपल्या परिसराचे फिक्स जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य मिलिंददादा वाळंज यांनी हे दिलेलं आपण पाहतोय टी शर्ट ट्रॅक पॅन्ट, त्यांचं मुलाचं सहकार्य आहे. सन्मान्य सचिन भाऊ खैरे, खरं तर सचिन भाऊ अतिशय गोड असं व्यक्ती म्हणून, राजा माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकता. तालुका प्रमुख शिवसेना आणि नेहमी 100% समाजकारण सचिन भाऊंचं आपण वैशिष्ट्य पाहत असतो. या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. इथं आपण पाहतोय मेगा फायनलची मॅच थोडीशी लो स्कोरिंग होत्या, परंतु अजूनही मॅच मध्ये काही होऊ शकतं. मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं. सफलता की लड़ाई अकेले ही लड़ना पड़ती है, भीड़ तो जीत का उत्सव मनाने के लिए होती है. आणि आपण पाहतोय येणारी बॉल असतील अगदी 30 बॉल मध्ये 27 धावेंची गरज या ठिकाणी विजयासाठी आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावे. हात म्हणजे हात तोडून घ्यायचे का नाही, दातृत्वाचा गुण घेणं गरजेचं आहे. कारण आपण ती कविता ऐकले आणि सर्व मान्यवर ज्या मान्यवरांची आपण नावे घेतले सगळ्यांचं दातृत्व थोर आपल्याला पाहायला भेटतं. खरं तर समाजामध्ये व्यक्तिगत प्रवृत्ती आहेत आणि सर्व मान्यवर अगदी दानशूर व्यक्तिमत्व. चला जवळ मैदानामध्ये दुर्गेश्वर स्ट्रायकर तैले बैल या टीमला आता विजयासाठी येणाऱ्या 30 बॉलमध्ये 27 धावा आता बनवायचे. चला मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय, अगदी लो स्कोरिंग मॅच, परंतु असं समजू नका की मॅच सहज होईल. असंच झालं भारत पाकिस्तान T20 सामना आपण पाहिला दुबईमध्ये होता वर्ल्ड कपचा, आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं T20 वर्ल्ड कप मध्ये भारताने फक्त 134 रन बनवले 120 बॉल. असं वाटलं भारत हरणार, पाकिस्तान जिंकणार, परंतु सकाळी काय जणांनी टीव्ही बघितली तेव्हा कळलं बुमराने गुमराह केलं पाकिस्तानच्या फलंदाजांना आणि तिथे भारत संघ विजयी झाला. म्हणजे लो स्कोरिंग मॅच बऱ्याचदा अवघड समीकरण ठरते. 27 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. येणारी बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय अगदी 30 बॉलमध्ये बनवायच्या या ठिकाणी 27. इथे मला वाटतं आता बॉलिंग करणाऱ्या टीमला 27 धावा वाचवायचे, ते एक प्रार्थना करत असतील. इतनी शक्ति हमें देने दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल करके कभी भूल न होना. हे आपण पाहतोय पहिलाच बॉल. ओहो पहिलाच बॉल, हे तो बस जाके पिक्चर अभी बाकी आहे. तुम्ही ज्या प्रकारे गोलंदाजी केली ना त्या प्रकारे आम्ही गोलंदाजी करू. येणारे बॉल 29 बॉलमध्ये 27 धावेंची गरज. गोलंदाजी येण्यावरती आपण पाहतोय विशाल आहेत, या आपल्या परिसरामधले अनुभव खेळाडू आणि दोघे भाऊ आहेत. दोनो तबाई आणि दोन्ही एकामेकांच्या विरोधात. पुढचा बॉल, ओहो हा बॉल चांगला हाताळला. तिथे एक धाव घेतली, धावसंख्येचं श्रीगणेश अकाउंट ओपन केलाय आणि ते खात्यामध्ये आता दिनेश यांच्या खात्यामध्ये आपण पाहतो एक धाव ऍड होते. एक धाव दाफुलकावरती लागले. ना पूछ की मेरी मंजिल कहाँ है, हर कदम में एक नई कहानी है, हर मुश्किल का सामना करूंगा डटकर, रुकूंगा नहीं, मंजिल मिलती है जब तक. कौन कहता है कि कामयाबी किस्मत से मिलती है, किस्मत भी उसी का साथ देती है जो दिल से मेहनत करता है. आणि ते मेहनत खूप महत्वाची आहे. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. मानवाला सराव परिपक्व बनवतो. पुढचा बॉल, ओहो स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू वन बाउन्स अडवण्याचा प्रयत्न होतोय आणि तिथे फक्त एकच धाव भेटताय. पण चेंडू झालेत मैदानामध्ये. 3 बॉलचा केस संपलाय. 2 धावा दाफुलकावरती. इथे कुठेतरी बारपी तिसकरी युवा मंच टीमने धावा बनवणं गरजेचं होतं, परंतु 27 धावा डिफेंड होऊ शकतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग आपल्याला माहित आहे, प्रयत्न करता वाळूचे कण रगिडता तेळी गळे. तुम्ही प्रयत्नार्थी परमेश्वर, काय होऊ शकतं. ओहो स्विच इट, अफलातून क्लासिक टेनिस बॉल क्रिकेटचा मादक सौंदर्य धावणारा फटका. मिलेगा मौका मारेगा चौका. 4 रन.
लेली मस्तक कधीच कुणापुढे नतमस्तक होत नाहीत. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर मी अगोदर सांगितलं, शिका संघटित वा संघर्ष करा. म्हणजे बाबासाहेबांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, अण्णाभाऊ साठेंचे विचार. कारण अण्णाभाऊ साठेंचं तुम्ही फकीरा कादंबरी वाचली ना, त्यामध्ये तो नायक अन्यायाच्या विरुद्ध त्याचा आवाज म्हणजे सर्व महत्त्वाचं आहे. आपण पाहतोय सावित्रीबाई फुले ज्या की आपल्या बोरच्या बाजूला खंडा तालुका आणि त्यामधले पारगाव नायगावचा त्यांचा जन्म, शिक्षणासाठी मुलींसाठी पहिली शाळा त्याने केली. सर्वांच्या विचारावरती जगणारा तालुका म्हणजे मुळशी तालुका. पुढचा बॉल ओहो रिवर्सचा फटका, देखना फटका आणि ते किती धावा भेटतील? 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धाव्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय 8 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. 8 धावा धावफलकावरती आलेला आपल्याला पाहायला भेटतात. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय आनंददादा भाऊसू सोनार यांचं आगमन, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. भगवंतदादा सोनार सदस्य ग्रामपंचायत बारपेत तिसकरी, दिवेजी सोनार उपसरपंच, त्याचबरोबर सन्माननीय नाताभाऊ वाशिवले माजी उपसरपंच आणि लहूभाऊ सोनार आणि भाऊदादा जरांडे मनोजी सोनार या सर्व मान्यवरांचं आपण या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करूयात. चला मैदानामध्ये आपण पाहतोय 27 धावांचं आव्हान. आतापर्यंत पहिल्या षटकाचा केस संपला. 8 धावा आलेत. 19 धावा आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये बनवायच्या आहेत. माननीय कोमलताई पाठक आणि या ठिकाणी आपण पाहतोय मॅडमाचे टी शर्ट दिलेला आहे, त्यांचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करूयात. खरं तर आपण पाहतोय आता येणारे 24 बॉल आहेत आणि 24 बॉलमध्ये बनवायचे आहेत. या ठिकाणी निश्चितच 19 रन. चांगला फटका खेळला गॅपमध्ये, 1 धाव त्यावरती घेतले, 1 सिंगल कंप्लीट. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. खरं तर एक प्रार्थना तुम्ही ऐकली आहे, आकाशी झेप गेरे पाकरा सोडी सोन्याचा पिंजरा, तुझं पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राणे जा उलनिया सरिता सागरा. आणि ते मला वाटतं आकाशी झेप घ्यावी लागेल आता गोलंदाजांना. सामना जिंकायचा ना तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरा चालू असताना टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. आता 18 धावा विजयासाठी बनवायचे. लो स्कोरिंग मॅच जरी असली तरी आम्ही प्रेक्षकांना आनंद देऊ. प्रत्येक मॅच खूप चांगली झाली. आपण पाहिलं युट्यूबला अगदी कुठून पुण्यावरून मुंबईवरून कुठून आपल्याला रिप्लाय आलेत, कुठून प्रेक्षक या ठिकाणी मॅचचा आनंद घेत होते. 9 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी आपण पाहतोय अगदी 18 धाव्यांची गरज. ओहो बिग हिट करण्याचा प्रयत्न. विचार करा इथे अजून 20 धावा असत्या तर बारपे तिसकरी मंचात तुम्ही प्रतिस्पर्धी टीमचा घाम काढला असता. आता देखील अजून संधी आहे. किरण या ठिकाणी गोलंदाजी करतोय. ओहो चांगली चापट मारले परंतु तिथे एकच धाव भेट आणि या एका धावेनंतर आपण पाहतोय टीमची धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती. 17 धाव्यांची गरज. खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी, गट्ट मिटू नये ओट गाणे असते ग मनी, आर्त जन्माचे असते रित्या गळण्याचे पाणी. आणि खरं तर थोडंसं खोदलं ना तर अजून मॅच जिंकू शकत. म्हणजे तुम्ही चांगली बॉलिंग करा, अजूनही डॉट बॉल टाकू शकता. तुमची बॉलिंग चांगली आहे. पुढचा बॉल ओहो हा बॉल डॉट. कहाणीमध्ये ट्विस्ट काही होऊ शकतो. क्रिकेटचा खेळ आहे. साऊथ आफ्रिका टीमला 6 बॉल 1 झाला आणि आजही त्यांना चोकर या नावाने ओळखलं जातं. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ चान्स. क्रिकेट हा जरतरचा खेळ. क्रिकेटमध्ये 110 बॉलमध्ये 101 रन झाले नाही. क्रिकेटमध्ये 100 बॉलमध्ये आपण पाहिले बऱ्याचदा 60 रन 70 रन झाले नाहीत. पुढचा बॉल ओहो अवे फ्रॉम बॉडी. अजून इथे आपण पाहतोय अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न आलेला डॉट बॉल, परंतु इथे वाईडसाठी तिसरे पंच बोलवण्यात आलेले आहेत. वाईडसाठी पंच येतील तत्पूर्वी आपण डीजेला एकदा संधी देऊ. डीजे असणं खूप महत्वाचं आहे. डीजे प्लीज.
देशमुख असतील, त्याचबरोबर आमचे सन्माननीय मिलिंददादा वाळंज असतील, आमचे सर्व मान्यवर ह्यांनी जे मुलाचं सहकार्य केलं ना, त्यांच्यामुळे आमच्या मुळशी धरण विभागातले तरुण खेळाडू आज या ठिकाणी चांगलं क्रिकेट खेळतात. चांगलं नाही तर फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत आहेत. आपण पाहतो दुसरं षटक चालू आहे. पंचांकडे निर्णय पेंडिंग होता आणि तो निर्णय आता पंच देतील. डेड बॉल, डॉट बॉल, पण डॉट बॉल या ठिकाणी आलेला आपण पाहतोय. चेंडू झालेत मैदानामध्ये 5. येतो बस जाके पिक्चर अभी बाकी आहे. कहाणीमध्ये ट्विस्ट. 10 बॉल झालेत आणि फक्त 10 धावा. ओहो बिगिटचा प्रयत्न ओहो सुनाचा गोळा धरती मातेला अर्पण केलाय. आधीच कर्ज बाजारी त्यात उसनं मागून खाणारा शेजारी. पहिल्याच कमी धावा वाचवायच्यात. देव देतो आणि कर्म नेतो. हे मैदानामध्ये झालेलं आपल्याला पाहायला भेटतंय. यावरती आपण पाहतोय अगदी एक सिंगल इन 11 धावा. गरिबी में आटा गेला. पहिलंच स्पीड कमी त्यात नुसतं पाणी पडले. टीमची धावसंख्या आपण पाहतोय षटकाची समाप्ती. दुसऱ्या षटकामध्ये आले 3, पहिल्या षटकामध्ये आलेत 8. टोटल धावसंख्येचा 11 धावफलकावरती लागलेला आपण पाहतोय. आणि आता अगदी 16 धावा बनवायचे येणाऱ्या 18 बॉलमध्ये. 18 बॉल 16 धाव्यांची गरज. इतरांच्या सावलीत जगणारा नेहमी लहानच राहतो. त्यामुळे स्वतःचा स्वर्य स्वतः बना. इथे स्वतः गोलंदाज आहे ना, स्वतः ताकदीने खेळा. टीमला जिंकून द्या. टीम मिटिंग घेऊ नका. पण वर्तमान सुधारायचं असेल तर भूतकाळातील काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. पाठी काही बॅटिंग खराब झाली ना, विसरून द्या. फक्त आता बॉलिंग चांगली करायची, त्याकडे फोकस करा. शेवटचे बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय अगदी 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी इथे बनवायच्या आहेत 16. 18 बॉल 16 धावा, 16 धावा 18 चेंडू. पंच मीटिंग घेऊ नका. चला मेगा फायनल आपल्याला त्वरित उरकायचे आणि आपल्याला बक्षीस वितरण स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये घ्यायचंय. खरं तर बिल गेट्स यांचं एक वाक्य होतं, लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही. खेळाडूला फक्त जिंकायचं असतं. त्यामुळे तुम्ही खेळावरती फोकस करा. कारणे द्या, अंपायरशी बाचा, काहीतरी वेगळं कारणे द्या, तसं करू नका. तुम्ही तुमच्या खेळाकडे लक्ष द्या. सचिन आलेत गोलंदाजी एनवरती. 18 बॉल 16 धावा वाचवायचेत, वाचवू शकतात. 18 चेंडू शेवटच्या पण पाहतोय आणि इथे आता अगदी वाचवायचे आहेत ते 16 धावा. 27चा पाठला करत असताना टीमची धावसंख्या 11 एकडावरती. दुर्गेश्वर स्ट्रायकर टीम तेलबैला या टीमच्या विरुद्ध आता धारदार गोलंदाजी बारपे तिस्कर युवा मंचची देखील पाहायला भेटते. फटका फसलाय, पुन्हा कॅचची सुंदी आणि पुन्हा सुटल्या. खरं तर मला वाटतंय समोरच्या बॅट्समनने लिंबू खिशात ठेवलाय. हे असंच ना तर देव तरी पाण्यात ठेवल्यात. 2 वेळा कॅच सुटलेत. लॉलीपॉप चेंडू, लॉलीपॉप झेल. आज रविवारचा दिवस, मटण मच्छी खाण्याचा दिवस आहे आणि त्या दिवसामध्ये लॉलीपॉप कॅच तुम्ही सोडताय. देव म्हणाल मी तरी काय करू. ओहो खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंग. पण बोलण्यावर लढण्यास का देते कोण? शिक्षा. आणि ते बाबासाहेबांनी सांगितले संघर्ष खूप महत्वाचा आहे. निर्णय चुकला तरी चालेल, हरकत नाही. स्वतःवरती विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. जीवनात येणारी परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच शिकवू शकत नाही. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. आपण पाहतोय अगदी मैदानामध्ये धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती आहे. अजूनही 15 धाब्यांची गरज. येणाऱ्या बॉलमध्ये तुम्ही या प्रकारची गोलंदाजी जर केली तर जिंकू शकता. षटकातला दरम्यानचा पुढचा बॉल. षटक क्रमांक मैदानामध्ये चालू आहे 3. ओहो चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून. प्रेक्षक आहेत, लेट पण थेट पकडले कॅच. मॅच अजूनही जोमात आहे. डीजे अगदी 30 बॉल 27 मॅच. आकाश दळवी यांना विनंती आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. करता आपण ऐकत असतो या मुळशीचा इतिहास जर आपण पाहिला, बोरवेलला मुळशीचा खूप मोठा इतिहास आहे. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा या श्री महाराष्ट्र देशा. राकट देशा कणकर देशा, दगडांचा देशा, नाजूक देशा कोमल देशा, फुलांच्याही देशा. आपण पाहतोय अगदी इथे मैदानामध्ये मॅच जर पाहिली ना तर निसर्गाच्या सानिध्यात काय झाडी काय डोंगर सर्व कसं आहे ओकेमध्ये. आपण पाहतोय अगदी येणारे बॉल आहेत मैदानामध्ये 16 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे 15 धावा.
खूप चांगली मॅच, खूप चांगला सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. सचिन या ठिकाणी नवीन गोलंदाज. सचिन यांनी पहिल्या बॉलवरती 1 धाव खर्च केलं, दुसऱ्या बॉलवरती त्यांनी विकेट खर्च केलेला आपण पाहिलेला आहे. आणि आता मात्र कहाणीमध्ये ट्विस्ट आला. पण तुम्ही जिंकू शकता, फक्त मन के हारे हारे, मन के जीते जीत. तुमच्या मनाने ठरवलं आपण जिंकणार की तुम्ही जिंकू शकता. आत्मविश्वास हे प्रभावी अंजन ज्याच्या डोळ्यात लकागत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग सापडतो. त्यामुळे आत्मविश्वासाने खेळणं इथे गरजेचं आहे. पण देहाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधी करू नका, कारण तुम्ही परत जाण्यासाठी जेवढे अंतर आहे तेवढ्याच अंतरावरती तुमचे उद्दिष्ट असतं. तुम्ही एवढी मेहनत केली, अजून थोडीशी मेहनत करा. बॅट टू एज. पाठीमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट केलाय. सुरुवातीला लोकांना असं वाटलं, प्रेक्षकांना असं वाटलं दुर्गेश्वर स्ट्रायकर सहज जिंकेल, परंतु इथे सांगितलंय शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. मैदानामध्ये आपण पाहतोय अगदी 13 धावा धाफलकावरती लागलेल्या आहेत. 15 बॉलमध्ये 14 धाब्यांची गरज, 15 चेंडू 14 धाब्यांची गरज. मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाणार. तुम्ही फक्त पाहत आहात हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. जर प्रथमेश दिघे यांनी जर मॅच जिंकवली तर विशाल दिघे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. विश्वनाथ दिघे. ओहो, डॉट बॉल अपील केले, परंतु दात फेटाळलेले आपल्याला पाहायला भेटे. बॉल टू रन इक्वेशन. येणारे बॉल इथे 14 चेंडू मध्ये 14 धाब्यांची गरज. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक डासाळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुडून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. ओहो, चांगली बॉलिंग. 1 धाव त्यावरती घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? फक्त एकच धाव. 13 बॉल 13 धाब्यांची गरज. मॅच कुठे होती? 30 बॉल 27. मॅच कुठे आले? 13 बॉल 13 वरती. खरं तर मी सांगितलं होतं कुछ भी हो सकता है. क्रिकेट हा खेळ अनिश्चितीचा आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही काही बाकी ठरवणं म्हणजे मूर्खपणाचं लक्ष, आणि तेच मैदानामध्ये झालंय. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. शेवटचे बॉल. बॅट्समन आणि बॉलर एकाच भांबर्डे गावचे आहेत. इथे आपण पाहतो एक सिंगल घेतलंय आणि एका सिंगल नंतर मला ते टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती. आता येणाऱ्या बॉल मध्ये आपण पाहतोय अगदी बॉल टू इक्वेशन. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 15 या आकड्यावरती. प्रथमेश दिघे यांनी जर सामना जिंकून दिला तर मैत्री क्रिकेट क्लब लिंबाजी भाऊ दिघे अध्यक्ष यांच्याकडून आपण पाहतो 1001 परचं पारितोषिक आलेलं आहे. आणि विश्वनाथ भाऊ दिघे यांच्याकडून देखील 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. पैशांचा पाऊस पडतोय परंतु धावांचा पाऊस पडणार नाही. 12 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. प्रेक्षणीय सामना, खूप मॅच रंगतदार होणार. लो स्कोरिंग मॅचेस बघायला मजा येते. आमचे प्रेक्षक तर पूर्ण पैसा वसूल सामन्याचा आनंद घेत आहेत. याचसाठी केला होता टास्क की शेवटचा दिस गोड व्हावा, आणि त्यासाठीच प्रयत्न आपण पाहतोय. किरण या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेले आहेत. किरण आपल्या टीमचा आशीचं किरण बनतील का? बरेचसे प्रश्न, परंतु 12 बॉल मध्ये काय होईल? 12 बॉल 12 धाव्यांची गरज. लो स्कोरिंग मॅच आपण पाहिलं याच मैदानावरती 12 बॉल 17. सेमीफायनल 2 मध्ये झाले नाहीत, त्यामुळे इथे आपण काही होऊ शकतं. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामना. शेवटचे 12 बॉल 12 धाव्यांची गरज. गोलंदाजी एंडवरती आपण पाहतोय अगदी दिनेश किरण. मैदानामध्ये जी शांतता आहे ना, ती शांतता या मॅचचं महत्त्व सांगते. शेवटचे बॉल 12 धाव्यांची गरज. आणि विनंती चला लवकर सामना खेळवायचा आहे. शेवटचे 12 बॉल, अंतिम 12 बॉल आणि अंतिम 12 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज. सर्वांचं पुन्हा एकदा आपण सरचे स्वागत करूयात या मुळशी धरण विभाग प्रीमियर लीग मध्ये. विकल्प बहुत मिलेंगे मार्ग भटकने के लिए, लेकिन संकल्प एक ही काफी है मंजिल तक जाने के लिए. ओहो, डॉट बॉल. 11 बॉल 12 धाव्यांची गरज. व्यासपीठावरती टाळ्या झाल्यात. त्यांनाही माहिती आहे ह्या मॅच मध्ये काय होऊ शकतं. राजकारणामध्ये एका मताला, क्रिकेटमध्ये एका धावेला
ऑलिम्पिक मध्ये एका सेकंदाला धावपटू मिल्खा सिंग यांना विचारा एका सेकंदाचं महत्व किती आहे. एका सेकंदामुळे ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल जातं. वेळ आपण पाहतो वेळ कोणासाठी थांबत नाही आणि एक सेकंद महत्वाचा असतो. एक धाव महत्वाची असते. ओहो चांगला फटका खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतील अडवण्याचा प्रयत्न. एक धाव घेतले दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावचीची संधी मैदानामध्ये. ओहो ओ मैदानामध्ये काय होतंय. डोक्याला हात लावलाय. इथे नजर हटी दुर्घटना घटी. एखादा ब्रेकअप परवडला परंतु ज्याने थ्रो केला ना त्याला झोप लागणार नाही. लय बेकार. क्रिकेट खेळत असताना एखादी मॅच आपल्या हातातून गेली ना एखादी पोरगी सोडून गेली ना काही वाटत नाही. परंतु येणारे 365 दिवस पुढच्या वर्षीची ही स्पर्धा येसपर्यंत त्याला प्रत्येक खेळाडूच्या शिव्या खायला लागणार आहेत. कॅच ड्रॉप झाली थ्रो पण त्याचा प्रयत्न चांगला त्याचा प्रयत्न प्रामाणिक होता. त्याला वाटलं विकेट जाईल. लहानपणी लगोऱ्या कमी खेळलाय. आमचे मिलिंद दादा असतील जुने मंडळीवरती आहेत. सगळे जुने खेळ खेळलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे खेळामध्ये कुठलाही खेळ खेळा आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यश तुमच्याकडे स्वतःहून येतं. ओहो 6 धावेंची गरज. मैदानामध्ये शांतता. मला वाटतंय 2 कॅच सुटले. आता चौकार गेला त्यांनी देवच पाण्यात ठेवल्यात. 27 ची गरज. षटकामधला दरम्यानचा बॉल किरण आशीचं किरण आहे टीमचं. हा बॉल सोडून दिला. इथे डॉट बॉल. ना मुन्ना ना. खोट 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 बोलायचं नाही. का अंपायरिंग सुरेख अंपायरिंग आपल्याला पाहायला भेटेल. चला अंपायरची वाद कुणीही घालू नका. अतिशय सुरेख तुमचे रिव्ह्यू संपलेले आहेत. डॉट बॉल. आता 9 चेंडूंमध्ये आपण पाहतोय 9 चेंडू येणारे असतील आणि या 9 चेंडूंमध्ये बऱ्याच धावसंख्येची गरज. 9 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेंची गरज. विचार करा ते चौकार वाचले असते तर काय झाले असतं. चौकार प्लस झेल. पुढचा बॉल. ओहो फटका सुरेख खेळलाय. ओ कॅच. झेल आवडले असेल जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. कॅचेस विन द मॅच. सुटला तो वाचला असता तर काय झालं. आता चेंडू 8 आहेत आणि 8 बॉल मध्ये 6 धावा वाचवायचे. संघर्ष ही जीवन का मूल मंत्र है. इसके बिना जीवन का पूर्ण अंत है. सफलता एक ऐसी चीज है जो कड़ी मेहनत से प्राप्त की जा सकती है और आत्मविश्वास एक ऐसी चीज है जो केवल खुद पर भरोसा करके प्राप्त की जा सकती है. सामना आवडला असेल जोरदार टाळ्या झाला पाहिजेत मॅच साठी. मेगा फायनल कशी असावी याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये चालू आहे. एकदा व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा आपण पाहतोय पार पडते. येणारे बॉल मैदानामध्ये आहेत अगदी 8 बॉल 8 चेंडूमध्ये 6 धाव्यांची गरज. ओहो गोलीगत धोका. काय फिल्डर लांब वरून पळत आलाय. त्याला वाटलं चौकार आरामात जाईल परंतु सुरेख झेल तिथे गेला विकेट. सफल होने के लिए हमें पहले यह विश्वास करना होगा कि हमें कर सकते हैं और हमें कर सकते हैं असं सांगत असताना आपण पाहतोय अगदी बारपे तिसकरी युवा मंच टीम. शेवटचे चेंडू आहेत मैदानामध्ये 8 आणि 8 चेंडूंमध्ये 6 धावा इथे डिफेंड करायचे आहेत. तर 6 धावा दुर्गेश्वर स्ट्रायकर टीमला बनवायच्या आहेत. नेत्रदीपक गोलंदाजी मन जिंकणारी गोलंदाजी टीमचा अशीच किरण. ओहो फटका फसलाय. जेल होईल का. ओहो हो जेलचा प्रयत्न इथे होता परंतु आपण पाहतोय 2 धावा तिथे पळून काढलेल्या आहेत आणि आता 4 धावेंची गरज. तो चौकार जखमेवरती मीठ चोळणारा तो चौकार होता. आता आपण पाहतोय अगदी धावसंख्या 23 वरती 7 बॉल 4. हा बॉल जर डॉट आला तर मैदानामध्ये काय येऊ शकतं. शेवटच्या अंतिम बॉलचा जर विचार केला ना आपण शेवटचे 4 बॉल बाकी आहेत आणि 4 बॉल मध्ये आता जर पाहिलं मैदानामध्ये तर पूर्णपणे 7 बॉल मध्ये 4 धाव्यांची गरज. कभी समस्या तो कभी समाधान है जिंदगी. कभी सम्मान तो कभी बलिदान है जिंदगी. संघर्ष विघ्न जिम्मेवारियां यही तो खूबसूरतियां है जीवन की. क्योंकि कभी उच्च शिखर तो कभी घरी ढलाने जिंदगी. ओहो इथे मैदानामध्ये मिस फिल्डिंग
आणि सामना जिंकलाय. मेगा फायनलचा मानकरी ठरतोय दुर्गेश्वर स्ट्रायकर.